मिरच्यांचे नवनवीन प्रकार आपण बनवत असतो, पण अशी मिरच्यांची रेसिपी जर तुम्ही बनवून ठेवली तर ही मिरच्यांची रेसिपी तुम्ही वरण भातासोबत खाऊ शकता किंवा नुसती भाकरीबरोबर खाल्ली तरीही चालेल किंवा पोळीबरोबर खाल्ली तरीही चालेल। घरच्याच मसाल्यामध्ये बनवून तयार होणारी ही रेसिपी खूप सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी संध्याच रेसिपी मराठीमध्ये खूप खूप स्वागत। इथे मी पोपटी रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहे। वजनी प्रमाणात बघायला गेलं तर 150 ग्रॅम प्रमाणात मिरच्या आहे। या मिरच्या तिखटाला कमी तिखट असतात व चवीला छान लागतात। सर्वात आधी मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या व नंतर यांचे देठ काढून घ्यायचे। इथे मी 2 प्रकारच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। एक तर पोपटी रंगाची मिरची घेतलेली आहे जी तिखटाला कमी तिखट असते व दुसरी डार्क हिरव्या रंगाची मिरची घेतलेली आहे, ती तिखटाला थोडी जास्त तिखट असते। सर्वात आधी आपण पोपटी रंगाच्या मिरच्या आहेत त्यांना मध्ये चीर देऊन घेणार आहोत, जेणेकरून आपण जो मसाला बनवणार आहोत तो मसाला मिरचीच्या आतपर्यंत जाईल। इथे मिरचीला फक्त चीर देऊन घ्यायची आहे व देठाच्या भागाला जॉईंट तसाच ठेवायचा आहे। संपूर्ण हिरव्या मिरच्या आपण तशाच कट करून घेणार आहोत। संपूर्ण हिरव्या मिरच्या मी तशाच कट करून घेतलेल्या आहे। आता डार्क रंगाच्या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीने कट करायच्या। त्या मिरच्यांना संपूर्ण कट न देता फक्त वरच्या भागाला अर्धा कट द्यायचा व जॉईंटचा भाग तसाच ठेवायचा। जर तुम्हाला जास्त तिखटाच्या मिरच्या बनवायच्या नसतील तर डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्यांचा वापर नाही केला तरीही चालेल। इथे संपूर्ण मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे। मिरच्या साईडला ठेवून आपण आता मसाला तयार करून घेऊ। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा जिरे घेतले, 2 चमचे बडीशूप घेतले व 1 चमचा धणे घेतले। बडीशूपचा वापर तुम्ही थोडा जास्त केला तरीही चालेल। धणे, जिरे, बडीशूप आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे व याची बारीक पूड करून घेतलेली आहे। बारीक पूड करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची व ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण धणे जिरे फिरवून घेतलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 चमचे आंबट दही घेतलेलं आहे। दही आपण पल्स मोडवर फिरवून घ्यायची। इथे तुमच्याकडे आंबट दही नसेल तर पुढे काय करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात आधी गॅसवर कढई गरम करत ठेवायची। 1.5 पळी तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी तडतडून द्यायची। मोहरी तडतडल्यानंतर 2 चिमूट हिंग टाकून घ्यायचं। 2 चिमूट हिंग टाकून घेतल्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांचे छोटे छोटे कट करून घ्यायचे व तेही टाकून घ्यायचे। लसूण थोडे परतल्यानंतर लगेचच मिरची टाकून घ्यायची व गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची किंवा मंद ठेवायची। मध्यम ते मंद आचेवर आपण मिरची परतून घेणार आहोत। इथे तुम्हाला मिरचीचा रंग थोडा डार्क दिसत असेल व इथं थोडा फिकट दिसत असेल। इथं मिरची बऱ्यापैकी वाफवली गेलेली आहे, त्याच्यामुळे मिरचीचा रंग बदललेला आहे। मिरचीचा रंग बदलल्यानंतर लगेच अर्धा चमचा हळद टाकून घेतली व धणे जिरेची पूड करून घेतली होती ती पूडही याच्यामध्ये टाकून आपण परतून घेणार आहोत। 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर रंगासाठी मी इथे काश्मीरी लाल मिरचीचा वापर करून घेणार आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली। तुमच्याकडे नसेल नाही टाकली तरीही चालेल। चवीनुसार मीठ टाकून घेतलं व पुन्हा याला परतून घेते। 1-2 मिनिटे मसाले परतून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं दही होतं ते संपूर्ण दही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। दही टाकून घेतल्यानंतर पुन्हा याला 1 ते 2 मिनिटे परतून घेणार आहोत। इथे तुमच्याकडे आंबट दही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू घ्यायचा व लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा। दही टाकून 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर मिरचीवर झाकण ठेवायचं व 2 मिनिटे याची मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची। मंद आचेवर एक छोटीशी वाफ काढून घेतल्यानंतर मिरची आतून मऊ होते व मिरचींना मसाले व्यवस्थित कोट होतात। इथे आपण मिरचीला एक छोटीशी वाफ काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे व मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशी मिरची तुम्ही बनवून ठेवली तर तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता व हिला वापरू शकता। भाकरीसोबत खाऊन घ्या किंवा वरण भातासोबत खा। रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।